अखंड हरिनाम सप्ताहामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। आज आपण भाग्यवान आहोत म्हणून संत सोहळ्याला आपल्याला उपस्थित राहता आलं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अहिल्यानगरमधून म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं हे सरकार आलंय। कोणी कितीही आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा आहे, असं शिंदे म्हणतात। संतांची भूमी आहे आणि सरकार देखील संतांच्या आशीर्वादाने आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आले आहे, त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही। आणि आम्ही जे बोलतो जाहीरपणे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार आम्ही टीम म्हणून काम करतोय। आता आमच्या दोन बहिणी इथं आल्या, त्यांनी राखी बांधली, त्यांच्या शेतकरी महिला या अभियानाला देखील मान्यता दिली, त्यांचा अधिकार त्यांना दिला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील आपल्या सरकारने केली। कोणी किती आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। प्रधानमंत्री मोदीजीने शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आपल्या महायुती सरकारने देखील नव शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आणि नेहमी आम्ही सांगतो, आज अनेक शेतकरी वारकरी इथं आहेत। आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर आमच्या बळीराजाचा आहे। आणि म्हणून बळीराजाचं काल आपण दुसरा हप्ता, मुख्यमंत्री महोदय, आमचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। 6 लाख शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपये। आणि म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे, आज 7 दिवस अखंड विठुनामाचा गजर, पहाटेची प्रसन्न काकड आरती, ज्ञानेश्वर महाराज गाथा, भगवद्गीता ग्रंथाचं पारायण, संतांच्या वाङ्मयावर मांडले जाणारे ओजस्वी विचार, आणि संध्याकाळी आणि रात्री होणारा सुश्राव्य हरिपाठ आणि कीर्तन। आपल्यासारख्या श्रद्धाळू मंडळी विठ्ठलाच्या नामस्मरणातून जे अलौकिक पुण्य कमवतात, त्याच पुण्याच्या बळावरच हे जग चाललेलं आहे।